मेळघाटात मागील वर्षी 30 ऑगस्ट 2019 रोजी E1 वाघिणीची चांगलीच दहशत निर्माण झाली होती। याच दिवशी दादरा निवासी शोभाराम चव्हाण यांचा बळी घेत दिलीप चव्हाण गंभीर जखमी झाला होता। नंतर वनविभागाद्वारे E1 वाघिणीला 3 सप्टेंबर 2019ला ट्रायग्युलाइज करून नागपूर येथील गोरेवाडा प्राणी संग्रहालयात सोडण्यात आले होते। मात्र गंभीर बाब अशी की धारणी मुख्यालयापासून 54 किलोमीटर अंतरावरील अतिदुर्गम मोथाखेडा व्याघ्र विभागातील धुळघाट परिक्षेत्रामध्ये येणाऱ्या जंगलालगत शेतात काम करत असणाऱ्या श्यामलाल सावलकर यांच्यावर अचानकपणे वाघाने प्राणघातक हल्ला चढविल्याची माहिती मिळताच संपूर्ण मेळघाट परिसरात खळबळ माजली आहे। श्यामलालच्या हातावर चांगलीच मार वाघाच्या पंजाची झाली असून श्यामलालचा जीव थोडक्यात बचावला आहे। मेळघाटात व्याघ्र विभागाच्या क्षेत्रात दिवसेंदिवस वाढ व वाघाचे व अन्य प्राण्यांचे हल्ले झाल्याच्या घटनेत वाढ झाल्याचे दिसून येत आहे। तर दुसरीकडे पुनर्वसनचा मुद्दा सुद्धा पेटल्याचे मेळघाटात दिसून येत आहे। जखमी श्यामलालला वनपरिक्षेत्र अधिकारी योगेश तपास व चमूद्वारे धुळघाट रेल्वे प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचाराकरिता आणण्यात आले। पुढील तपास व्याघ्र विभाग करीत आहे। मोथाखेडा येथील एका व्यक्तीवर वाघाने प्राणघातक हल्ला चढविला आहे। 3 वाघ असल्याची माहिती मिळाली आहे। व्याघ्र विभाग वन्य प्राण्यांची जंगलात व्यवस्था करण्यात असक्षम आहे, म्हणून वारंवार अशा घटना घडत आहे। त्वरित लोकांना संरक्षण देण्याबाबत संबंधित प्रशासनास आदेश दिला आहे। तस्मीन शेख, जुगल किशोर जयस्वाल, विदर्भ न्यूज, धारणी।